नमस्कार. मी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, दौंड पोलीस ठाणे. अ, दिनांक 30/3/2026 रोजी रात्र 9:30 वाजण्याच्या दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान नळ जोडणीच्या कारणावरून महेश महेश भोसले आणि संदीप भोसले याच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता आणि त्याबाबत ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे येत असताना यातील काही आरोपितांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांना दमदाटी केली आणि त्यानंतर हे यातील फिर्यादी हे त्यांच्या घरी जात असताना यातील 5 ते 6 आरोपितांनी त्यांना त्या ठिकाणी अडवून त्यांना चॉपर सारख्या कोयतासारख्या हत्याराने गळ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केलं. त्यामध्ये त्यांना उपचारासाठी सुरुवातीला भिगवण या रुग्णालय येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात ते पाठवलं आणि तेथील डॉक्टरांनी तपासून त्यातील इसम नामे वीरेंद्र भोसले यांना तपासून मयत घोषित केलं आणि त्यातील अजून मयताचा भाऊ आणि अजून एक त्याचा नातेवाईक असे त्या ठिकाणी भिगवण या ठिकाणी उपचारासाठी दाखल आहे. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ त्या ठिकाणी रवाना होऊन त्या घटनास्थळाची माहिती घेतली आणि त्यानंतर यातील जो फिर्यादी नामे ऋषिकेश संजय भोसले वय 28 वर्ष राहणार राजेगाव यांचा सविस्तर जबाब नोंद करून दौंड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 200/26 कलम 103(1) BNS प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केला आणि सदर गुन्ह्यातील आरोपित नामे महेश भोसले आणि जनार्दन दादू भोसले यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. अद्याप 4 आरोपी अटक करणे बाकी आहे. त्याबाबत पोलीस ठाणेकडून टीम रवाना झालेली आहे आणि सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपीला आम्ही तात्काळ अटक करून सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत.